Good afternoon, students. Today we are going to discuss the second topic of molecular biology, that is DNA. That is deoxyribose nucleic acid. So DNA is known as the molecules of heredity. Molecules of heredity. That means the DNA they carry information from one generation to another generation. एका generation पासून दुसऱ्या generation कडे ते काय करतात? Information transfer करतात. So it is known as the molecules of heredity. Okay. So in 1869, the scientist Friedrich Miescher in 1869 Friedrich Miescher, a scientist Friedrich Miescher, he isolated the nucleic acid from first cell. Isolated this nucleic acid, that is DNA RNA, nucleic acid from first cell. फर्स्ट सेल म्हणजे माहिती आपल्याला सेप्टिक होतं एखादं जखम वगैरे झालं त्याला फर्स्ट सेल म्हणतात. तर फ्रेडरिच मिशरने 1869 मध्ये न्यूक्लिक ऍसिड जे आहे त्या फर्स्ट सेल मध्ये त्यांनी काय केलं, न्यूक्लिक ऍसिड त्या ठिकाणी शोधून काढलं पहिल्यांदा. तर न्यूक्लिआय त्या ठिकाणी काढली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना असं आढळलं देर इज अ फॉस्फेट रिच सबस्टन्स आणि त्याला त्यांनी काय म्हटलं, न्यूक्लिन. ओके. तर इथे आयसोलेटेड न्यूक्लिआय. ओके. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लिआय आयसोलेट केलं याच्यामध्ये आणि इट इज ऑब्झर्व दॅट देर इज अ फॉस्फेट रिच सबस्टन्स अँड कॉल्ड ॲज अ फॉस्फेट रिच सबस्टन्स. त्यांना ते न्यूक्लिनमध्ये काय मिळालं, न्यूक्लिआयमध्ये फॉस्फेट रिच सबस्टन्स मिळाला. ओके. सो इट इज ऑब्झर्व इन न्यूक्लिआय अँड देअरफॉर इट इज नोन ॲज द न्यूक्लिन. Okay, the phosphate substance present in the nuclei, it is known as the nuclein. Okay, then nuclein it is named as the nucleic acid by Atman. Okay, nuclein named by the nucleic acid by scientist Altman. म्हणजे अल्टमन नावाच्या सायंटिस्टने याला न्यूक्लिक ऍसिड असं नामांतर केलं. ओके, किंवा नाव त्या ठिकाणी दिलं. फ्रेडरिच मिशरने त्या ठिकाणी त्याला न्यूक्लिआय मध्ये म्हणून न्यूक्लिन नाव दिलं होतं. तर अल्टमनने त्याला न्यूक्लिक ऍसिड असं त्या ठिकाणी म्हटलेलं. देन इन 1931 1931 मध्ये काय झालं, द सायंटिस्ट लेविन he discovered the two types of nucleic acid. Okay, discovered त्यांना असं आढळलं की देर आर टू टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड. दोन प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. ओके. अँड दॅट टू टाइप ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स दे आर डीएनए अँड आरएनए. ओके. सो दीज आर द मॅक्रोमॉलिक्युल्स. दीज आर द मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे जे आकाराने या ठिकाणी खूप मोठे असे मॅक्रोमॉलिक्युल जे प्रेझेंट इन मोस्ट ऑफ द लिव्हिंग सेल. इट मे बी आयदर इन द free state or they may bound with the proteins. Okay, molecules they may be free or bound with proteins. Okay, and they are present in all living cells. So these are known as the nucleoproteins. Okay, these proteins they are nucleoproteins. They are called as nucleoproteins. Okay, the protein ला काय म्हणायचं, nucleoproteins which are associated with these DNA and RNA macromolecules. Okay, आता या ठिकाणी आपण हे DNA चं स्ट्रक्चर नेमकं काय तर ते स्टडी करूया. ओके. सो स्ट्रक्चर ऑफ DNA. Structure of DNA. Okay. So first of all the constituents of the DNA structure. Okay. A constituents. त्याच्यामध्ये डीएनए मध्ये नेमकं या ठिकाणी काय काय, तर डीएनए इज इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड. इट इज मेनली फाउंड इन क्रोमॅटिन ऑफ द न्यूक्लियस. आता क्रोमॅटिन म्हणजे काय,
आपण या ठिकाणी पाहिलं होतं की क्रोमॅटिन मीन्स दीज आर द लॉंग थ्रेड्स. आपण मिओसिस मध्ये पाहिलं होतं की लॉंग थ्रेड्स त्या ठिकाणी जे असतात डीएनएचे त्याला काय म्हटलं जातं? क्रोमॅटिन. सो दिस डीएनए न्यूक्लिक ऍसिड इट इज मेनली फाउंड इन द क्रोमॅटिन. म्हणजे क्रोमॅटिन मध्ये डीएनएचा त्या ठिकाणी डबल हेलिकल स्ट्रक्चर, त्या ठिकाणी लॉंग थ्रेड लाईक डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए इट इज नोन ॲज द क्रोमॅटिन. सो डीएनए इट इज मेनली फाउंड इन DNA found in chromatin. ओके. न्यूक्लियस मध्ये आढळणारे जे क्रोमॅटिन्स आहे, क्रोमॅटिन ऑफ न्यूक्लियस. ओके. जे क्रोमॅटिन त्या ठिकाणी हायली कॉइल्ड कंडेन्स होऊन त्याचं रूपांतर क्रोमोझोम्स मध्ये होत असतं. इट इज ऑल्सो ऑब्झर्वड इन मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. आपण या ठिकाणी या दोघांचं स्ट्रक्चर पाहिलं, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. त्याच्यामध्ये एक आपण डबल स्टँडर्ड नेकेड डीएनए असं दाखवलेलं आहे, असा गोल डबल स्टँडर्ड नेकेड डीएनए मॉलिक्यूल दाखवलेला आहे आपण मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि क्लोरोप्लास्टमध्ये. तर त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते सेमी ऑटोनॉमस असतात असं पण आपण या ठिकाणी सांगितलं होतं. तर या ठिकाणी ते जसं न्यूक्लियसमध्ये असतात त्याचप्रमाणे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमध्ये सुद्धा असतात. ओके. So DNA determines the hereditary characters. काय डिटरमाइन करतात DNA? Hereditary characters. DNA determines hereditary characters. ओके. हेरिडिटरी कॅरेक्टर्स ते डिटरमाइन करतात. त्यानंतर डीएनए मेड बाय द 3 कॉम्पोनंट्स. कशापासून बनलेले असतात पहा? मेड बाय 3 कॉम्पोनंट्स. डीएनए मेड बाय 3 कॉम्पोनंट्स. आता 3 कॉम्पोनंट्स कोणते पहा? नंबर 1 पेंटोज शुगर, म्हणजे या ठिकाणी 5 कार्बन ॲटमने बनलेला पेंटोज शुगर. देन नंबर 2 फॉस्फोरिक ॲसिड, and third that is nitrogen bases. ओके. आता या ठिकाणी ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे फॉस्फोरिक ऍसिड, पेंटोज शुगर, न्यूक्लिक ऍसिड हे नेमके कसे असतात? ओके. आपण कॉन्स्टिट्युएंट्स पाहतो, स्ट्रक्चर पाहतो डीएनएचं. तर या ठिकाणी मग या सगळ्यांचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण फर्स्ट ऑफ ऑल पाहू फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड डीएनए मध्ये हे 3 कॉम्पोनंट पैकी एक फॉस्फोरिक ऍसिड. त्याचा फॉर्म्युला काय? H3PO4. फॉस्फोरिक ऍसिड. ओके. इट कंटेन्स 3 हायड्रॉक्सिल ग्रुप and 1 ऑक्सिजन molecule linked to the phosphorus. ओके. याचं स्ट्रक्चर कसं आहे? P. ओके. OH OH OH, that means 3 hydroxyl group and 1 oxygen molecule. Okay. It contains 3 hydroxyl group and 1 oxygen molecule, and all these they are linked with the phosphorus. So it is known as the phosphoric acid. फॉस्फोरिक ऍसिड म्हणजे फॉस्फरसला 3 हायड्रॉक्सिल ग्रुप आणि 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल अटॅच आहे, त्याला आपण काय म्हणतो? फॉस्फोरिक ऍसिड. आता या ठिकाणी दुसरं जे आहे दॅट इज द पेंटोज शुगर. पेंटोज शुगर. आता पेंटोज शुगर कशी आहे? इट इज डीऑक्सीरायबोज टाइप. ओके. डीऑक्सीरायबोज टाइप. ओके. म्हणून तर आपण याला डीएनए म्हणतो, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. सो डीऑक्सीरायबोज टाइप. तर इट हॅज द 5 कार्बन अँड अल्डोज शुगर. ओके. आता पेंटोज शुगर जे आहे ते प्युरानिस फॉर्म मध्ये असतं, म्हणजे रिंग फॉर्म मध्ये त्या ठिकाणी असते. आता या ठिकाणी याचं स्ट्रक्चर कसं आहे पहा.
सी. ओके. तर या ठिकाणी इट इज फ्युरॅनोज रिंग. ओके. आता या ठिकाणी हे जे आहे हा कार्बन इट अटॅच विथ वन मोर कार्बन that is CH2OH. Okay, and here the OH and H glucose circle H H. Okay, then H OH. आता याला डिऑक्सिरायबोज का म्हणायचं तर पहा आता इथे हे जे इथे हे 5 कार्बनचं या ठिकाणी जी पेंटोज शुगर आहे तर याच्यामध्ये जे आहे तर या ठिकाणी पहा इथे एका ठिकाणी OH आणि एका ठिकाणी H पाहिजे होता पण ऍक्च्युअली इथे दोन्ही ठिकाणी H आहे म्हणजे एक ऑक्सिजन इथे काय कमी आहे म्हणून डिऑक्सी म्हणजे एक ऑक्सिजन नाही असलेला एक ऑक्सिजन नसलेला रायबोज टाईपची शुगर. सो डिऑक्सिरायबोज शुगर. ओके. तर या ठिकाणी अशा प्रकारे आता ह्याच्यामधला हा फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड हे फोर्थ कार्बन आणि हा फिफ्थ कार्बन असे 5 कार्बनचे रिंग असलेला त्या ठिकाणी फ्युरॅनोज रिंग असलेला हा ही जी शुगर दॅट इज नोन ॲज द पेंटोज शुगर अँड इट इज ऑफ डिऑक्सिरायबोज टाईप बिकॉज देअर इज लॅक ऑफ वन ऑक्सिजन. ओके. आता दुसरं रायबोज शुगर मध्ये बघितलं तर इथे O असेल ऑक्सिजन पण आता इथे नाहीये म्हणजे इथे एक देअर इज अ लॅक. ओके. तो डिऑक्सिरायबोज. आता हे झाले दोन कॉम्पोनंट फॉस्फोरिक ऍसिड पेंटोज शुगर. आता तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तर तो म्हणजे काय दॅट इज द नायट्रोजन बेसेस. द थर्ड पार्ट दॅट इज नायट्रोजन बेसेस. पहिला फॉस्फोरिक ऍसिड दुसरा पेंटोज शुगर आणि तिसरा आता नायट्रोजन बेसेस. द नायट्रोजन बेसेस दे आर ऑफ टू टाइप्स. नायट्रोजन बेसेस दोन टाईपचे असतात एक म्हणजे पिरिमिडीन आणि दुसरं म्हणजे प्युरिन. ओके. पिरिमिडीन अँड प्युरिन. आता या ठिकाणी पिरिमिडीन म्हणजे काय पहा पिरिमिडीन these are the 6 membered ring with the nitrogen atom म्हणजे 6 मेंबरची या ठिकाणी रिंग आहे. ओके. 6 मेंबरची 6 कार्बनची नाही म्हणले मी 6 मेंबर्सनी बनलेली एक रिंग आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन ॲटम्स आहेत. ओके. तर त्या ठिकाणी अशी जे नायट्रोजन बेसिस आहे त्याला काय म्हणायचं पिरिमिडीन. आता याच्यामध्ये पिरिमिडीन मध्ये या ठिकाणी पहिला जो आहे दॅट इज नंबर 1 थायमिन. थायमिन. ओके. थायमिनचा फॉर्म्युला जर बघितला तर C5H6O2N2. ओके. हा त्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला C5H6O2N2. आता या ठिकाणी हा जो आहे इट इज फर्स्टली आयसोलेटेड फ्रॉम द थायमस. थायमस त्या ठिकाणी मेंदू मधला जो तो पार्ट आहे थायमस तर त्या ठिकाणी त्याच्यापासून या ठिकाणी काय केलेलं आहे याला थायमस ग्रंथीपासून त्या ठिकाणी त्याला सेपरेट केलेलं आहे. हेन्स इट इज कॉल्ड थायमिन. ओके. याच्यामुळे त्याला थायमिन असं म्हणतात आणि या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर या ठिकाणी 5 मेंबरची रिंग. ओके. N इथे कार्बन अगेन N इथे पण कार्बन. तर इथे डबल बॉन्ड O here NH here C double bond O here NH and here carbon. Okay. So this structure it is of the thymine. थायमिनची बनलेली ही रिंग आहे. ओके. ही या ठिकाणी 6 मेंबर 1 कार्बन 2 नायट्रोजन 3 कार्बन 4 नायट्रोजन 5 कार्बन 6 कार्बन याच्यापासून त्या ठिकाणी बनलेली कार्बनला हे ऑक्सिजन अटॅच आहे तर या ठिकाणी हे थायमिन. दुसरा जो आहे दॅट इज द सायटोसाइन. सायटोसाइन. आता या ठिकाणी हा जो सायटोसाइन आहे सायटोसाइन. ओके.
तर या ठिकाणी हा काय आहे बघा, C4H5ON3. ओके, एक हायड्रोजन कमी झाला, एक कार्बन कमी झाला, O एक कमी झाला आणि नायट्रोजन हा वाढला. तर या ठिकाणी इट इज द व्हाईट क्रिस्टलाइन सबस्टन्स. इट इज व्हाईट क्रिस्टलाइन सबस्टन्स. ओके, आता याचं स्ट्रक्चर पहा. इथे N, N. ओके, and here add this carbon, NH2 is added, so one more NH2. Okay, they double bond O, NH, इथे H, डबल बॉन्ड असल्यामुळे ते येत नाही, नंतर मग H टाकलं. तर या ठिकाणी इथे याच्यासारखं स्ट्रक्चर येतं, एन एन डबल बॉन्ड O, फक्त इथं ओचं जे रिप्लेसमेंट NH2 ने झालेली. ओके, सो इट इज नोन ॲज सायटोसाइन. सायटोसाइन. सो या ठिकाणी हे काय, दोन पिरिमिडिन बेसेस आहेत, थायमिन आणि सायटोसाइन. त्याच्यामध्ये पिरिमिडिन 6 मेंबरची त्या ठिकाणी रिंग आहे आणि नायट्रोजन ॲटम्स आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे दोन रिंग स्ट्रक्चर्स आहेत, दॅट इज द पिरिमिडिन बेसेस थायमिन अँड सायटोसाइन. आता या ठिकाणी दुसरा जो नायट्रोजन बेस आहे, दॅट इज प्युरिन. प्युरिन. ओके, आता या ठिकाणी याच्यामध्ये 6 मेंबरची पिरिमिडिन रिंग आहे आणि त्या ठिकाणी 5 मेंबरचे इमिडाझोल पण त्या ठिकाणी आहे. म्हणजे 6 मेंबरचे एक रिंग आणि 5 मेंबरची एक रिंग एकमेकाला अशा जोडलेल्या आहेत. ओके, तर त्या ठिकाणी त्याच्यापासून ॲडेनाइन आणि ग्वानिन असे दोन त्या ठिकाणी प्युरिन बेसेस आहेत. नंबर 1 ॲडेनाइन. आता ॲडेनाइन कसं काय फॉर्म्युला, C5H5N5, C5H5N5. ओके, आता या ठिकाणी हा जो आहे हा व्हाईट क्रिस्टलाइन प्युरिन बेस आहे. इट इज व्हाईट अँड क्रिस्टलाइन. व्हाईट क्रिस्टलाइन प्युरिन बेस. ओके, आता ॲडेनाइनचं स्ट्रक्चर काढायचं म्हणलं आपल्याला, तर या ठिकाणी कसं स्ट्रक्चर आहे पहा. आता ही झाली 6 मेंबरची रिंग. आता इथे एक 5 मेंबरची रिंग. ओके, 5 मेंबरची रिंग. इथे एन, NH, NH2, N and N. So this structure, it is known as adenine. It is known as adenine. म्हणजे याच्यामध्ये 6 मेंबरची एक रिंग आहे, 5 मेंबरची एक रिंग आहे, असे दोन्ही रिंग एकमेकाला जोडलेले आहेत. तर या ठिकाणी हे जे आहे ते इमिडाझोल. ओके, इमिडाझोल. आणि ही जी आहे ती पिरिमिडिन रिंग. तर अशी पिरिमिडिन रिंग आणि इमिडाझोल हे दोघं अटॅच होऊन त्याच्यापासून प्युरिन बेसिस त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी ॲडेनाइन. आता दुसरा जो आहे नंबर 2 ग्वानिन. ग्वानिन. आता हा ग्वानिन नावाचा जो या ठिकाणी हा क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे, कलरलेस क्रिस्टलाइन.
सोल्युबल त्या ठिकाणी कंपाऊंड आहे. ओके, कलरलेस क्रिस्टलाइन इनसोल्युबल. इनसोल्युबल त्या ठिकाणी हा कंपाऊंड आहे. तर या ठिकाणी हा सगळ्यात पहिल्यांदा कशातून आयसोलेट केला? आयसोलेटेड फ्रॉम गॉनो. गॉनो म्हणजे बर्ड मॅन्युअर, म्हणजे पक्ष्यांची विष्ठा. ओके, त्याच्यातून या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा याला आयसोलेट केले, म्हणून याचं नाव ग्वानिन. ग्वानावरून ग्वानिन असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे पहा. परत पिरिमिडिन रिंग, हा पिरिमिडिन रिंग आपण बघितलं ना बघाशी स्ट्रक्चर, तर तसं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, 3 ठिकाणी अमोनिया आणि 1 ठिकाणी ऑक्सिजन. आता या ठिकाणी हा पिरिमिडिन रिंगला पाच रिंगचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर. ओके, this structure is the guanine. It is the guanine. ओके, तर या ठिकाणी असे हे प्युरिन आणि पिरिमिडिन असे नायट्रोजन बेसेस. तर पिरिमिडिन मध्ये थायमिन आणि सायटोसाइन, आणि प्युरिन मध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन. पहा, पिरिमिडिनचे जे रिंग्स आहेत का, तुम्ही नीट जर केअरफुली पाहिलं तर ग्वानिन मध्ये थायमिनची पिरिमिडिन रिंग आहे आणि सायटोसाइनची पिरिमिडिन रिंग ॲडेनाइन मध्ये, आणि त्यालाच फक्त अजून पेंटोस त्या ठिकाणी रिंग बनले अटॅच झालेले आहेत 5 याच्या. ओके, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय आहे, दॅट इज द नायट्रोजन बेसेस. आता या ठिकाणी नायट्रोजन बेसेस, फॉस्फोरिक ऍसिड आणि पेंटोस शुगर हे 3 कॉम्पोनंट झाले नायट्रोजनचे. ओके, आता या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी नायट्रोजन बेस आणि शुगर एकत्र येतं, इट प्रोड्युसेस द न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड याच्यामध्ये फरक आहे. आता आपण ते समजून घेऊ. न्यूक्लिओसाइड. ओके, आता याच्यामध्ये काय असतं, नायट्रोजन बेस, इट हॅज द नायट्रोजन बेस प्लस शुगर. याच्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड नसतं. ओके, त्याला म्हणायचं न्यूक्लिओसाइड. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड अटॅच होईल त्यावेळेस याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. ओके, मग न्यूक्लिओसाइड कंपाऊंड जे असतात तर त्याच्यामध्ये प्युरिन आणि पिरिमिडिन हे नायट्रोजन बेसेस, दे आर जॉईंड टू द पेंटोस शुगर. ओके, मग त्यानुसार या ठिकाणी न्यूक्लिओसाइड कोणते पहा, याच्यामध्ये नायट्रोजन बेसिस प्युरिन पिरिमिडिन, इट इज जॉईंड विथ द पेंटोस शुगर. ओके, पण आता ही पेंटोस शुगर कुठली, डिऑक्सिरायबोज पेंटोस शुगर. ओके, मग या ठिकाणी आता याचे एक्झाम्पल जर बघितले तर कोणते, डिऑक्सी ॲडिनोसिन. आता या ठिकाणी शेवटी जर या ठिकाणी साइन शब्द आला तर याचा अर्थ इट इज न्यूक्लिओसाइड, इट इज नॉट न्यूक्लिओटाइड. ओके, तर न्यूक्लियस त्या ठिकाणी साइड आहे. त्यानंतर डिऑक्सिगोनोझिन. हे डिऑक्सी कशामुळे, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी आपण बघितलं डिऑक्सिरायबोज शुगर मध्ये, म्हणून डिऑक्सी. आणि नायट्रोजन बेस कुठला, गोनोझिन. डिऑक्सिगोनोझिन. त्यानंतर डिऑक्सिसायटिरिन आणि डिऑक्सिथायमिडिन. डिऑक्सिथायमिडिन. तर या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी हे न्यूक्लिओसाइड्स असतात. ओके, डिऑक्सी ॲडिनोसिन, डिऑक्सिगोनोझिन, डिऑक्सिसायटिरिन आणि डिऑक्सिथायमिडिन.
तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे न्यूक्लिओसाइड्स. ओके, आता या ठिकाणी त्याच्या पुढचं जे आहे न्यूक्लिओटाइड्स. आता न्यूक्लिओटाइड्स म्हणजे काय पहा. तर या ठिकाणी वेन देयर इज अ नायट्रोजन बेस प्लस शुगर प्लस फॉस्फोरिक ऍसिड, हे तिन्ही कंपाऊंड जेव्हा एकत्र येतात तर त्यावेळेस मग त्या ठिकाणी जे युनिट एकत्र येऊन ते जे युनिट बनतं दॅट इज नोन ॲज द न्यूक्लिओटाइड. ओके ओके, the nucleotides these are the phosphoric ester of nucleosides. याला काय म्हटलं जातं न्यूक्लियोटाइड्सला? फॉस्फोरिक ईस्टर ऑफ न्यूक्लिओसाइड. म्हणजे फॉस्फोरिक ऍसिड याच्यामध्ये मिक्स झाला ना, ऍड झाला म्हणून त्याचा तो ईस्टर जो तयार झाला तर दॅट इज फॉस्फोरिक ईस्टर ऑफ द न्यूक्लिओसाइड. ओके, तर या ठिकाणी हे जे न्यूक्लिओसाइड हे त्या ठिकाणी ऑकर आयदर इन द फ्री फॉर्म और दे मे बी ॲज अ सब युनिट्स ऑफ द डीएनए. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लिओटाइड जे आहेत तर ते फ्री असतात किंवा मग या ठिकाणी डीएनए चे सब युनिट्स म्हणून त्या ठिकाणी ते फिरत असतात. ओके, तर या ठिकाणी when phosphate is esterified with the sugar and the nitrogen bases. ओके, तर न्यूक्लियोटाइड्स इन आरएनए. आता या ठिकाणी आरएनए मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आता खूप आरएनए मध्ये आणि डीएनए मध्ये. तर पहिल्यांदा आपण आरएनए शिकवू. तर आरएनए मध्ये आपण जर बघितलं न्यूक्लियोटाइड्स कोणते तर या ठिकाणी पहा एएमपी, ओके, एडीपी आणि एटीपी. आता पहा एकाचं नाव लिहिलं की पुढचे सगळे ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, दुसरं ॲडिनोसिन डायफॉस्फेट आणि ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, हे झालं ॲडेनिन वरून. त्याच्यानंतर आता गॉनोझिन वरून. तर या ठिकाणी परत जीएमपी, जीडीपी आणि जीटीपी. ओके, सो गॉनोझिन मोनोफॉस्फेट, गॉनोझिन डायफॉस्फेट आणि गॉनोझिन ट्रायफॉस्फेट. गॉनोझिन ट्रायफॉस्फेट. ओके, आता या ठिकाणी हे झाले ॲडेनोसिन आणि गॉनोझिन. आता या ठिकाणी सायटोसाईन. ओके, मग या ठिकाणी सायटोसाईनचे पण असेच सीएमपी, सीडीपी आणि सीटीपी. ओके, सायटोसाईन ज्याला आपण या ठिकाणी काय सायटिडीन डायफॉस्फेट, सायटिडीन मोनोफॉस्फेट, सायटिडीन मोनोफॉस्फेट. ओके, तर या ठिकाणी सायटिडीन डायफॉस्फेट आणि सायटिडीन ट्रायफॉस्फेट. ओके, तर या ठिकाणी हे काय झालं दीज आर द न्यूक्लियोटाइड सीटीडी. आता हे आरएनए मधले. ओके, आणि त्याच्यानंतर आता इथे याच्यामध्ये सायटोसाईनच्या ऐवजी गॉनोझिन. आता याच्यामध्ये कोणते कोणते ॲडेनोसिन, गॉनोझिन, सायटोसिन, थायमिन. थायमिनच्या ऐवजी याच्यामध्ये काय असतं युरिडिल. ओके, थायमिनच्या ऐवजी आरएनए मध्ये काय असतं युरिडिल. तर युरिडिल मोनोफॉस्फेट, युरिडिल डायफॉस्फेट आणि युरिडिल ट्रायफॉस्फेट. युरिडिल मोनोफॉस्फेट, युरिडिल डायफॉस्फेट, युरिडिल ट्रायफॉस्फेट. ओके, तर या ठिकाणी हे जे झाले तर या ठिकाणी these are the nucleotides which are present in RNA. ओके, हे आरएनए मधले सगळे. तर या ठिकाणी ॲडेनोसिन आहे, गॉनोझिन आहे, सायटोसाईन आहे आणि आरएनए असल्यामुळे थायमिनच्या ऐवजी युरिडिल. ओके, थायमिनच्या ऐवजी युरिडिल असतं म्हणून तिथे युरिडिल मोनोफॉस्फेट, डायफॉस्फेट, युरिडिल ट्रायफॉस्फेट. तर या ठिकाणी हे झाले न्यूक्लियोटाइड्स इन आरएनए. ओके, न्यूक्लियोटाइड्स इन
nucleotides in RNA. Okay, nucleotides in now the nucleotides in DNA. न्यूक्लियोटाइड्स इन डीएनए. ओके, मग आता या ठिकाणी याच्यामध्ये फक्त अशाच पद्धतीने फक्त डिऑक्सी ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी ॲडेनोसिन डायफॉस्फेट, डिऑक्सी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, डिऑक्सी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, देन आता या ठिकाणी परत डिऑक्सी गोनोसिन मोनोफॉस्फेट. आता याचे नाव आता तुम्हाला मगाशी लक्षात आले, त्याच्यामुळे आता या ठिकाणी परत लक्षात घ्यायची गरज नाही. ओके, परत लिहायची गरज नाही. डिऑक्सी गोनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी गोनोसिन डायफॉस्फेट, डिऑक्सी म्हणजे तिथे फक्त गोनोसिन गोनोसिन मोनोफॉस्फेट होता, इथे डिऑक्सी गोनोसिन डायफॉस्फेट. ओके, डिऑक्सी गोनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, तसंच आता या ठिकाणी डिऑक्सी सायटिसिन सायटिडिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी सायटिसिन डायफॉस्फेट आणि डिऑक्सी सायटिडिन ट्रायफॉस्फेट. ओके, आता या ठिकाणी ती आता इथे तिथे युरिडिन होतं आरएनए असल्यामुळे आता इथे थायमिन म्हणून थायमिडिन TMP means TMP thymidine monophosphate. ओके, त्यानंतर डिऑक्सी थायमिडिन डायफॉस्फेट आणि डिऑक्सी थायमिडिन. आता इथे डिऑक्सी लिहायचं. आरएनए असतं तर आरएनए मध्ये थायमिडिन नाहीच, हा डीएनए मध्ये आहे म्हणून डिऑक्सी थायमिडिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी थायमिडिन डायफॉस्फेट, डिऑक्सी थायमिडिन triphosphate, thymidine triphosphate. So these are the nucleotides in a DNA. So DNA is the polynucleotide. Okay, DNA molecule काय असतं की हे सगळे न्यूक्लियोटाइड्स एकमेकाला त्या ठिकाणी जोडलेले असतात, म्हणून DNA is a polynucleotide. polynucleotide. ओके, पॉलिन्यूक्लियोटाइड आहे आणि डबल स्टँडर्ड मॅक्रोमॉलिक्यूल आहे. इट इज डबल स्टँडर्ड म्हणजे काय पहा, या ठिकाणी आपण डीएनएचं स्ट्रक्चर जर काढलं तर असं स्ट्रक्चर आपण डीएनएचं काढतो, तर हा डबल स्टँडर्ड आहे. आणि ही प्रत्येक एक जी या ठिकाणी लाईन दिसते तर ही न्यूक्लियोटाइडची चेन आहे. न्यूक्लियोटाइड्स एकमेकाला त्या ठिकाणी काय झालेले आहेत, बाइंड झालेले आहेत आणि मग हे एकमेकांच्या समोर या ठिकाणी एकमेकाची न्यूक्लियोटाइड मध्ये परत बेस त्या ठिकाणी पेअरिंग आहे हायड्रोजन बॉन्डची. ते आपण आता पुढे पाहणार आहोत, त्याच्यामुळे आता त्याच्यावर आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही. ओके, नाव द चारगॉफ रूल. आता एक मॉलिक्यूल तुम्हाला इथे पाहिजे तर मी एक जोडलेला दाखवू शकते की या ठिकाणी न्यूक्लियोटाइड मध्ये या ठिकाणी कसा जोडलेला असतो. पहा, डिऑक्सी ॲडेनिलिक ऍसिड त्या ठिकाणी काढू आपण. तर ॲडेनिलचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर काय आहे, इथे NH2 ॲडेनिनचा N ओके. तर या ठिकाणी हे पेंटोज रिंग. तर या ठिकाणी काय ॲडेनोसिन. ओके, त्यानंतर इट इज अटॅच विथ द पेंटोज शुगर. आता पेंटोज शुगरचं स्ट्रक्चर पहा, हा कार्बन. ओके,
आता या ठिकाणी इथे CH2, आता इथं OH मधलं H आणि इकडचा एक H असं त्या ठिकाणी OH, तर असं वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. आता पाहू आपण, थांबा. OH H इथं डिऑक्सी असल्यामुळे इथे दोन्हीकडे H इथे H. तर या ठिकाणी हा जो आहे फॉस्फोरिक ऍसिड, तर या ठिकाणी फॉस्फोरिक ऍसिड मध्ये काय OH म्हणजे या ठिकाणी C. ओके, इथं जो OH होता फॉस्फोरिक ऍसिड मध्ये, तो OH आणि इथला एक H असं मिळून वॉटर मॉलिक्यूल निघून गेला आणि ते इस्टरिफिकेशन झालं आणि हा बॉन्ड तयार झाला. म्हणून या ठिकाणी, कारण आपण फॉस्फोरिक ऍसिड काय ट्रायहायड्रॉक्सिल ग्रुप आहेत त्याच्यामध्ये. ओके, 3 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. म्हणून इथला एक OH आणि हे CH2OH, म्हणून एक H2O निघून गेला आणि ते इस्टरिफाईड त्या ठिकाणी झालं. तर या ठिकाणी हे झालं एक डिऑक्सिॲडेनिलिक ऍसिड. तर या ठिकाणी जसं या ठिकाणी हे, आता हे जे हा ॲडेनिल आहे, हा युनिट जे आहे ते ॲडेनिल आहे, हे ॲडेनिल, आणि हे पेंटोस शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिड. ठीक आहे. आता इथे फक्त आपण या ठिकाणी जर नायट्रोजन बेस इथे बदलत राहिलो तर डिऑक्सिॲडेनिलचं डिऑक्सिगोनोलिनिक ऍसिड, डिऑक्सिसायटिलिनिक ऍसिड आणि डिऑक्सिथायमिलिनिक ऍसिड त्या ठिकाणी तयार होतील. आता या ठिकाणी हे जे आहेत नायट्रोजन बेसेस त्या ठिकाणी फक्त बदलायची, बाकी स्ट्रक्चर सेम. तर या ठिकाणी अशा पद्धतीने एक न्यूक्लियोटाइड त्या ठिकाणी तयार होतो. आता इथे मी फक्त एक काढून दाखवले. आता या ठिकाणी इतके कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे नाहीये, ते फक्त जस्ट माहितीसाठी दिलेले. नाव द चारगॉप्स रूल. ओके, नाव द चारगॉप्स रूल. चारगॉप्स रूल. आता या ठिकाणी चारगॉप्स नावाचे सायंटिस्ट जे आहेत, चारगॉप्स नोटेड दॅट DNA is a polymer having 4 nitrogenous bases and they are in a equal proportion. Okay, according to Chargaff's rule, there are 4 nucleotides. According to Chargaff's rule, Chargaff ने या ठिकाणी DNA च्या बाबतीत एक रूल दिला. तो रूल काय? There are the 4 nucleotide bases. ओके, म्हणजे डीएनए मॉलिक्यूल जो असतो त्याच्यात 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड बेसेस असतात and they are approximately in equal proportion. Approximately in equal proportion. ते नायट्रोजन बेसेस जे आहेत ते जवळपास approximately equal proportion मध्ये असतात. So when he analyzed the DNA sample from the various animals, okay, he found that the exact base composition of DNA it is different in different animals. Okay, so DNA composition is different in different animals. Different animal and different plants. Okay, वेगवेगळ्या प्लांट मध्ये, वेगवेगळ्या एनिमल्स मध्ये वेगवेगळं डीएनएचं कॉम्पोजिशन असतं. पण हेच 4 न्यूक्लियोटाइड बेसेस असतात, हीच शुगर असते आणि हेच फॉस्फोरिक ऍसिड असतं. ओके, he has given the equivalence rule. Okay, Chargaff has given equivalence rule. त्याला म्हणायचं Chargaff's equivalence rule. ओके, याला म्हणायचं चारगॉप्स इक्विव्हॅलन्स रूल. इट इज गिवन इन 1950. 1950 मध्ये त्यांनी हा रूल दिला. तर यांचा हा रूल काय सांगतो? सम टोटल अमाउंट ऑफ प्युरिन इज इक्वल टू टोटल अमाउंट ऑफ प्युरिमिडिन. म्हणजे जेवढं या ठिकाणी प्युरिन असेल तेवढंच पिरिमिडिन. ओके, त्याचा पहिला रूल काय सांगतो पहा. सम टोटल ऑफ
purine is equal to sum total of pyrimidine. म्हणजे जेवढं प्युरिन असेल तेवढंच पिरिमिडिन या ठिकाणी असतं. म्हणजे A plus G adenosine guanine is equal to thymine plus cytosine. प्युरिन बेस पिरिमिडिन बेस. ओके, तर या ठिकाणी जेवढं प्युरिन असतं तेवढंच पिरिमिडिन त्या ठिकाणी असतं. The amount of adenine is equal to amount of thymine. Okay, amount of adenine is equal to amount of thymine. म्हणजे एका डीएनए मध्ये जेवढं ॲडेनाइन असेल तेवढंच त्या ठिकाणी थायमिन असतं. ओके, आणि ग्वानिन जेवढं या ठिकाणी ग्वानिन इज इक्वल टू सायटोसाइन. ओके, जेवढं ग्वानिन तेवढंच त्या ठिकाणी सायटोसाइन असतो. सो देअर रेशिओ इज इक्वल टू 1. म्हणजे adenine to thymine. Okay, adenine to thymine is equal to 1 ratio. Guanine to cytosine is equal to 1 ratio. Okay, तर या ठिकाणी हे जे आहे इट इज द रेशिओ. ओके, म्हणजे जेवढं त्या ठिकाणी adenine तेवढंच thymine. म्हणून या ठिकाणी त्यांचा रेशिओ काय येतो 1. म्हणून A plus C is equal to G plus T. Okay, guanosine, cytosine, adenine, thymine. Okay, or adenosine plus guanosine is equal to thymine plus cytosine. So this ratio of A plus T and G plus C is called as this ratio is called as disymmetric ratio. It is known as disymmetric रेशिओ. हा जो 4 बाबतीत दिलेला हा जो रेशिओ आहे त्या रेशिओला काय म्हणायचं? इट इज द डायसिमेट्रिक रेशिओ. तर या ठिकाणी दिस डायसिमेट्रिक रेशिओ इट व्हॅरीज ग्रेटली फ्रॉम वन स्पीसीज ऑफ डीएनए टू द अदर. दॅट मीन्स इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ईच अँड एव्हरी स्पीसीज. ओके, दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ईच स्पीसीज. म्हणजे एखाद्या कुठल्या स्पीसीज मध्ये किती ॲडेनाइन आणि थायमिन, किती ग्वानिन आणि सायटोसाइन हे त्या त्या स्पीसीजवर डिपेंड आहे. म्हणजे सर्वच प्लांट मध्ये सर्वच ॲनिमल मध्ये इक्वल अमाउंट मध्ये ॲडेनाइन ग्वानिन नसतं. ॲडेनाइन आणि ग्वानिन बदल होऊ शकतं, पण जेवढं ॲडेनाइन तेवढंच थायमिन आणि जेवढं ग्वानिन तेवढंच सायटोसाइन. ओके, तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं चार्वाक्सने हे आयसोलेटेड डीएनए फ्रॉम द हायर प्लांट्स अँड द ॲनिमल्स. तर या ठिकाणी हायर प्लांट्स आणि ॲनिमल्स जेव्हा त्यांनी आयसोलेट केले तर त्या ठिकाणी हे ऑब्झर्व दॅट द हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स दे आर रिच इन ॲडेनाइन अँड थायमिन. हायर प्लांट्स and animals are rich in adenine and thymine. ओके, adenine थायमिन त्याच्यामध्ये जास्त. adenine थायमिनची रेशिओ हे जोडी असते ना, तर adenine थायमिनचं कंपोजिशन त्या ठिकाणी जास्त आढळलं किंवा प्रमाण जास्त आढळलं. आणि तेच जर आपण या ठिकाणी रिलेटिव्हली आपण ग्वानिन आणि सायटोसिन इज लेस. ओके, ओके, आणि guanosine and cytosine is less. ओके, तर हायर प्लांट्स म्हणजे या ठिकाणी ह्युमन बिंग मधला मॅन मधला त्या ठिकाणी त्यांनी रेशिओ काढला. तर या ठिकाणी हा जो रेशिओ आहे T to GC, कारण A ची T बरोबर नेहमी जोडी असते, G ची T बरोबर असते. ओके, म्हणून ॲडेनाइन आणि थायमिन या ठिकाणी जास्त प्रमाणात हायर ऑर्गॅनिझम असल्यामुळे आणि गुआनोसिन सायटोसिन कमी. तर हा रेशिओ त्यांना काय आढळला
1.40:1 हा रेशिओ. म्हणजे ॲडेनाईन ग्वानिन सायटोसाईनपेक्षा ॲडेनाईन थायमिन जास्त. ओके. आणि तेच जर या ठिकाणी त्यांनी मायक्रोब्स आणि लोअर प्लांट मध्ये बघितलं तर मायक्रोब्स अँड लोअर प्लांट. तर मायक्रोब्स आणि लोअर प्लांट मध्ये त्यांनी हा जो रेशिओ पाहिला. ओके. तिथे त्यांना असं आढळलं दे आर रिच इन ग्वानिन. ग्वानिन. ओके. So they are rich in guanine and cytosine and low in poor in adenine and thymine. मग आता हा रेशिओ त्यांना किती आढळला 80:GC रेशिओ. ओके. हा रेशिओ त्यांना किती आढळला 0.60:1. ओके. हा रेशिओ आढळला म्हणजे ॲडेनोसिन थायमिन कमी आणि ग्वानिन सायटोसाईन जास्त आणि हायर प्लांट्स ॲनिमल्स आणि ह्युमन बिंग मध्ये जास्त आहे. हा रेशिओ विरुद्ध आहे म्हणजे ॲडेनोसिन थायमिन जास्त आहे म्हणून मॅन मध्ये त्यांना किती आढळला 1.40:1. ओके. तर या ठिकाणी डीएनए आयसोलेटेड हे या ठिकाणी मायक्रोबियम मध्ये 0.62:1. तर या ठिकाणी चार्गॉफ या ठिकाणी काय म्हणतो तर ए इज अकॉर्डिंग टू चार्गॉफ. ओके. अकॉर्डिंग टू चार्गॉफ काय म्हणतो ए इज ऑलवेज पेअर्ड विथ टी. ओके. and G is always paired with C. G हा नेहमी C बरोबरच पेअर करतो. C हा G बरोबरच करतो. A T बरोबरच करतो आणि T हा A बरोबरच करतो. असं T ची G बरोबर किंवा C ची A बरोबर पेअरिंग कधीच होत नाही. ओके. सो इट इज नोन ॲज चार्गॉफ्स लॉ. आता या ठिकाणी आपण हा शेवटचा पॉइंट आहे चॅप्टरचा C व्हॅल्यू पॅराडॉक्स. आता चार्गॉस रूल तुम्हाला समजलं. चार्गॉस रूल काय म्हणतो की ॲडेनाईन ऑलवेज पेअर विथ द थायमिन, ग्वानिन ऑलवेज पेअर विथ द सायटोसाईन आणि या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक फीचर्स असतात हे जे कॉम्पोजिशन आहे म्हणजे ॲडेनाईन ग्वानिन, ग्वानिन सायटोसाईन, ॲडेनाईन थायमिन हा जो रेशिओ आहे तर हा कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पीसीज. प्रत्येक वेगळ्या स्पीसीजचं डीएनए मध्ये न्यूक्लियोटाइडचं कॉम्पोजिशन हे वेगळं असतं या ठिकाणी. सो दॅट इज द चार्गॉस रूल. ओके. आता सी पॅराडॉक्स व्हॅल्यू काय म्हणतो या ठिकाणी डीएनए इज मेजर्ड इन पिकोग्राम. डीएनएचं वजन कशात मोजलं जातं डीएनए इज मेजर्ड इन पिकोग्राम. त्याचं युनिट जे मेजर्ड इन पिकोग्राम. ओके. पिकोग्राम नावाच्या युनिट मध्ये त्या ठिकाणी डीएनए मोजलं जातं. आता या ठिकाणी अमाऊंट ऑफ डीएनए इन न्यूक्लिआय इज कॉन्स्टंट इन अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या शरीरातली कुठली जरी सेल काढली तरी त्याच्यातले डीएनए नंबर जो आहे जर त्या ठिकाणी अमाऊंट किंवा नंबर म्हणू आपण तर त्या ठिकाणी जर अमाऊंट ऑफ डीएनए इज कॉन्स्टंट इन अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. अमाऊंट ऑफ डीएनए म्हणजे त्याच्या शरीरातली कुठली जरी सेल काढली तरी अमाऊंट ऑफ डीएनए इज सेम. ओके. किंवा इज कॉन्स्टंट इन पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. ओके. कुठल्याही पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचा डीएनएचा अमाऊंट कोणत्याही पार्ट मधले पिशी काढले तरी त्याच्यातल्या न्यूक्लियामध्ये सेम असतो. ओके. त्यानंतर ऑल सेल इन अन ऑर्गॅनिझम इट कंटेन द सेम अमाऊंट ऑफ डीएनए एक्सेप्ट द हॅप्लॉइड सेल ऑफ गॅमेट्स. ओके. म्हणजे कुठलीही सेल जरी आपण या ठिकाणी ऑल सेल्स इन अन ऑर्गॅनिझम सगळ्या सेल
किती आहेत ऑर्गॅनिझमच्या जे कंटेन सेम अमाऊंट ऑफ DNA. हे आताच वर पाहिलं आपण. ओके, contain same amount of DNA except haploid gamete. हॅप्लॉइड गॅमेट मध्ये डायरेक्ट हा नंबर काय होतो, हाफ होतो. म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम त्या ठिकाणी राहतो फक्त, म्हणून सिंगल सेट राहिल्यामुळे त्या ठिकाणी कमी होतो. सो सी व्हॅल्यू पॅराडॉक्स काय सांगतो, ईच स्पेसिस हॅज कॅरेक्टरिस्टिक कंटेंट ऑफ DNA. ओके, so each species has characteristic DNA. म्हणजे समजा एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये आपण या ठिकाणी सपोज एखादा प्लांट घेतलं, एखादा प्लांट म्हणजे सपोज कॉटनचा प्लांट घेतलं उदाहरणार्थ, तर उदाहरणार्थ समजा त्याच्यामध्ये या ठिकाणी याच्यामध्ये किंवा ह्युमन बिंग मध्ये 23 पेअर्स. ओके, तर या ठिकाणी आपण कुठला जरी ह्युमन बिंग घेतला अख्ख्या पृथ्वी तलावरचा, तरी त्याचा DNA तेवढाच असणार आहे, कारण ती एक स्पेसिस आहे. ह्युमन बिंग इज अ स्पेसिस, आणि त्या स्पेसिसचा पर्टिक्युलर स्पेसिसचा DNA हा पर्टिक्युलर त्या ठिकाणी असतो. So characteristic of that organism. Okay, so each species has the characteristic content of the DNA, which is the constant in all individual of that species. Okay, which is constant, in all individual of that species. ओके, त्या स्पेसिसच्या कुठल्याही ऑर्गॅनिझम मध्ये बघितलं तेवढेच DNA, म्हणजे ह्युमन बिंग कुठला जरी ह्युमन बिंग बघितलं तर त्याच्यात तेवढेच क्रोमोझोम आढळणार किंवा तेवढेच DNA आढळणार. ओके, तर या ठिकाणी याला म्हणायचं इट इज नोन ॲज सी व्हॅल्यू. सी व्हॅल्यू म्हणजे काय, सी व्हॅल्यू मीन्स द कॉन्स्टंट और कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू ऑफ हॅप्लॉइड DNA. C value means it is the characteristic value. It is characteristic value of the haploid DNA. Okay, so eukaryotes, they have the more DNA content than that of the prokaryote. Okay, prokaryote पेक्षा eukaryote मध्ये DNA content जास्त असतं. Eukaryotes contain more DNA than prokaryote. प्रोकॅरियोट पेक्षा यूकॅरियोट मध्ये DNA जास्त असतं. ओके, and there is an increased complexity of the organism. As the DNA is increased, it increases the more complexity. म्हणजे जास्त DNA असले तर ते ऑर्गॅनिझम जास्त कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी होतो. ओके, यूकॅरियोट्स मध्ये पण लोअर यूकॅरियोट्स जर बघितले, म्हणजे लोअर प्लांट जर बघितले, लोअर ॲनिमल्स, तर त्यांच्यामध्ये तो यूकॅरियोट्स आहेत पण लोअर आहे, तर त्यांच्यामध्ये DNA कंटेंट कमी असतील, आणि जेवढे आपण हायली कॉम्प्लिकेटेड ऑर्गॅनिझम बघतो त्यांच्यामध्ये DNA कंटेंट हे जास्त असतं. ओके, तर आपण जर पाहिलं तर इन्सेक्ट, बर्ड, ॲम्फिबियन्स, मॅमल्स, तर यांच्यामध्ये ही जी कॉम्प्लेक्सिटी जी असते ते खूप जास्त वाढलेली असते, कारण त्यांच्यामध्ये DNA कंटेंट जे आहेत ते जास्त वाढलेले असतात. ओके, so thus there is an increase in complexity with increase in amount of DNA. Okay, increase in complexity with increase in DNA.
डीएनए जितके वाढतील तितके जास्त कॉम्प्लेक्सिटी जी आहे ते वाढते. ओके, सो इट इज दॅट मीन्स द सी व्हॅल्यू इट इज इन्क्रीजेस. So some of the genomic DNA from complex organism is highly repetitive. Okay, म्हणजे काही काही ऑर्गॅनिझम मध्ये, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम मध्ये काही डीएनए जे असतात ते हायली रिपिटेटिव्ह असतात, म्हणजे डबल 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 असतात. ओके, आणि त्या ठिकाणी म्हणजे तिथे जीनची फॅमिलीज तयार होते, आणि मग ते जीनची फॅमिली जी आहे तर ते काय करतात, ते सिंगल जीन त्या ठिकाणी तिथे काय करतात, ते एक प्रोटीन तयार करण्यासाठी अख्खीची अख्खी जीनची फॅमिली असते. ओके, पण काही काही ठिकाणी फक्त सिंगल जीन असते जे त्या ठिकाणी ते तयार करतात. ओके, म्हणजे ते प्रोटीन्स तयार करतात. सो इट इज द सी व्हॅल्यू पॅराडॉक्स. म्हणजे सी व्हॅल्यू पॅराडॉक्स म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमचा डीएनए हे कॉम्प्लेक्स डीएनए ठरलेला असतो, आणि कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते जसजशी डीएनएचा नंबर त्या ठिकाणी वाढत जातो. ओके, आय होप यू वॉट द पॉइंट्स.